नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की सगळेजण आनंदात असतात तेव्हा विक्रम म्हणतो की 16 डिसेंबरचा प्रोजेक्टवर जीवा आणि काव्याचे फोटो आले कसे काय. हे अजूनही सत्य उघडकीस आलं नाही तर त्या क्षणी सगळेच भूतकाळामध्ये गुंतून जातात. तर एंट्री होते मानिनीची. ती म्हणत असते की मी सांगते आणि ती बॅग आता सर्वांसमोर फेकते. तर जीवा काव्याचे त्यात फोटो असतात आणि गिफ्ट देखील असतात. तिला रम्याच्या रूममध्ये ती बॅग सापडलेली असते. मानिनी स्पष्टपणेच म्हणते की 16 डिसेंबरला जे काही घडलं त्यात रम्या आणि वसुंधरा आत्याचा हात होता आणि ती तिच्या मुलांना सांगते की तुम्हीच बघा आता यांचं काय करायचं. आता रम्याने अगोदरच सर्वांचं मन जिंकलेलं असतं आणि विश्वासही कमवलेला असतो. नंदिनी आणि काव्या रम्यावर पूर्ण विश्वास दाखवतात आणि म्हणतात की आपण त्यांना एक संधी द्यायला पाहिजे. तर पार समजावून लागतो की तुम्ही काय बोलताय. तेव्हा नंदिनी म्हणते की बघितलं ना, आपण लग्नामध्ये काहीच केलं नाही. रम्याने लग्न कशा प्रकारे पार पडेल याची पूर्णपणे काळजी घेतली आणि याच वेळी दोन्ही बहिणीचा निर्णय चुकतो. आता रम्या कारस्थान करायला मोकळी. असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.